समाजात अशीही काही लेकरं आहेत ज्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, पण आयुष्याची त्यांची रोजची लढाई सुरू आहे. नमस्कार, मी आहे सिद्धनाथ आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे शंभू फाउंडेशनच्या मोहीम क्रमांक 30मध्ये. किराणा, बेडशीट आणि इस्त्री या सर्व गोष्टी घेऊन आपण निघालो होतो शंभू फाउंडेशनच्या मोहीम क्रमांक 30च्या दिशेने. आमच्यासाठी हा एक अनोखा अनुभव होता. अवघ्या काही वेळात आपण लोकेशनच्या ठिकाणी पोहोचलो. ममता फाउंडेशन, कात्रज. गेली 16 वर्ष ही संस्था HIV पॉझिटिव्ह मुलांना सांभाळत आहे. आजच्या मोहिमेअंतर्गत काही बोलण्यापेक्षा फक्त पाहणं, समजून घेणं आणि खूप साऱ्या आठवणी घेऊन येणं होतं. आयुष्याचा प्रवास हा कधीच कोणासाठी चुकला नाही, पण हा प्रवास असाही कोणासाठी असू शकतो हे कधी वाटलं नव्हतं. मोहीम क्रमांक 30साठी आपण कात्रज या ठिकाणी ममता फाउंडेशनला भेट दिली आहे. त्याबद्दल त्यांनी दिलेलं साहित्य आपण घेऊन आलोय. या ममता फाउंडेशनबद्दल 2 शब्द ताई आपल्याला सांगतील. नमस्कार. ममता फाउंडेशनची संस्था जी आहे ती ममता फाउंडेशन गुजरवाडी येथे आहे. तर आमची संस्थेला आता 16 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर आमची संस्था जी आहे ते HIV बाधित मुलांसाठी काम करते. आज जे तुम्ही आले शंभू फाउंडेशन इथे आलात, जी आम्हाला काही गरज होती तशी आम्ही लिस्ट पाठवली होती, तर ती तुम्ही इथे दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि असंच तुमचं काम पुढे चालू राहू दे आणि ज्या काही गरजू संस्था असेल त्यांना अजून मदत होत राहू दे. पुढच्या कामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माझं नाव अक्षय. मी लहानपणापासून ममतामध्ये आहे. मला आता ममतामध्ये 18 वर्ष झाले पूर्ण. तर ममता म्हणजे आम्हाला घरासारखं एकदम सांभाळतात. लहानाचं मोठं स्वतःच्या पायावर उभं होईस्कर इथं सगळं केलं जातं आणि आमची काळजी खूप चांगली घेतात. सगळं वातावरण घरासारखं आहे. मॅडम सर खूप काळजी घेतात. थँक्यू. काय घेऊन आलास तू, काय घेऊन जाणार तू. धन नाही, पद नाही, फक्त चांगल्या कर्माची ओळख कायम राहणार. रिकाम्या हाताने जन्म घेतलास, रिकाम्या हातानेच जाणार आहेस. मध्ये मिळालेले आयुष्य मात्र कोणाच्या तरी उपयोगी पडू दे. खूप साऱ्या आठवणी आणि खूप साऱ्या जबाबदाऱ्या घेऊन शेवट सुरू झाला परतीचा प्रवास.